नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळेजण? हसत राहा, खेळत राहा, अभ्यासात व्यस्त राहा आणि मस्त राहा. मागील काही दिवसामध्ये आपली दिवाळीचा सण एकदम तुम्ही एन्जॉय केला असाल, खूप सारे फटाके फोडला असाल, गोडधोड खाल्ला असाल, अभ्यास सुद्धा केला असाल. या सर्व एन्जॉयमेंटमध्ये थोडासा वेळ काढून तर मागील व्हिडिओमध्ये आपण आपलं जे पेज क्रमांक होतं, आता एक मिनिट आपण पुस्तकात बघूया. पुस्तकानुसार जे आपण मला वाटते आपण 7, 8, 9, 10 हे गणित आपण सॉल्व्ह केले होते. आता याच्या पुढून आता तुमच्या पुढे पुस्तक असेल, वाटल्यास मी हे धरतो. 7, 8, 9 हे झालं होतं आणि यावेळेस आता आपल्याला 10 नंबरचं गणित आपल्याला बघायचंय. काय 10 नंबरचं गणित? प्रणाली आणि प्रसादचं गणित, जे की मी बोर्डवर लिहून ठेवलंय. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला 10वं गणित, 11वं गणित, कदाचित पुढे 12वं गणित आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तुम्ही सुद्धा तुमच्यासोबत पुस्तक ठेवा. त्या पुस्तकावरचं पेज नंबर 45 ओपन करून ठेवा. तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा क्वेश्चन आणि आन्सर समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता जास्त न बोलता आपण काय करूया, डायरेक्ट आपण आपल्या क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन काय म्हणतो? क्वेश्चन मध्ये 2 व्यक्ती दिलेत, एक आहे प्रणाली आणि दुसरा आहे प्रसाद. दोघांकडून एक आपल्याला गणित ड्रॉ करायचंय आणि ते गणित आपल्याला सॉल्व्ह करायचंय. सर्वात अगोदर गणित काय म्हणते? गणितामध्ये असं सांगितलंय, प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. आता समजा एखाद्या ग्राउंड मध्ये असं एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंड मध्ये हे नॉर्थ आहे दिशा, नॉर्थ म्हणजे उत्तर, त्याच्या अपोजिट असेल वेस्ट, ईस्ट वेस्ट हा असेल साऊथ आणि हा असेल नॉर्थ. आता दोघ जण कोण? प्रणाली आणि प्रसाद हे एका ठिकाणी उभे आहेत आणि त्यांनी ठरवलं की प्रणाली जाणार ईस्टकडे आणि जो प्रसाद आहे तो जाणार नॉर्थकडे, असा वर जाणार. मग यावरून त्या दोघांची स्पीड सुद्धा सांगितले. काय सांगितले? फ्रॉम द सेम पॉइंट अँड ऍट द सेम स्पीड आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15.2 किलोमीटर. म्हणजे 2 तासानंतर समजा हा आहे आपला प्रसाद इथे पोहोचला आणि प्रणाली इथे पोहोचली, तर दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला दिलंय 15√2 किलोमीटर. अशा प्रकारे आपला इथं कोणता ट्रायंगल तयार झाला? राईट अँगल ट्रायंगल तयार झाला. आणि पायथागोरसचा यूज करून आपल्याला त्या दोघांची स्पीड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आता हे झालं सर्व थेरॉटिकल. आता आन्सर लिहायचं कसं? मेन आपण आन्सरला लिहायला सुरुवात करू. काय म्हणते क्वेश्चन? क्वेश्चन मध्ये असं सांगितलंय, सर्वात अगोदर थेरॉटिकल पार्ट आपल्याला लिहायचा आहे. जे क्वेश्चन मध्ये दिलंय त्याचाच यूज करून आपण तो थेरॉटिकल पार्ट लिहू शकतो. आन्सरला सुरुवात करते वेळेस मी लिहिणार, कन्सिडर प्रणाली अँड प्रसाद वॉकिंग टू द ईस्ट क्वेश्चन कडे बघून टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ रिस्पेक्टिव्हली. आता मेन लिहिणार फ्रॉम पॉइंट पी. आता हे आपल्याला डायग्राम मध्ये दाखवावं लागेल. मी काय करतो, ही वाली डायग्राम थोडंसं इरेज करणार आणि इथं आपल्याला जशी पाहिजे तशी डायग्राम आपण काढून घेऊ. समजा हा आहे आपला पी पॉइंट. इथून जे ईस्टकडे जाणारी आहे ती कोण? प्रणाली ईस्टकडे जाणार आहे आणि इथून नॉर्थकडे कोण जाणार आहे? प्रसाद. प्रणाली समजा हे असेल आपली प्रणाली आणि हा असेल प्रसाद, तो जाणार आहे नॉर्थकडे आणि दोघांची स्पीड आपल्याला कन्सिडर करायची. हा पॉइंट असेल पी. इथपर्यंत क्लिअर? पॉइंट पी आपण कन्सिडर केलं आणि दोघ जण ईस्टकडे एक जण आणि नॉर्थकडे एक जण चालत जाणार आहे. पुढं फ्रॉम द सेम पॉइंट अँड द सेम स्पीड कन्सिडर स्पीड ऑफ प्रणाली and Prasad is
x किलोमीटर पर आवर. दोघांची स्पीड आपण काय कन्सिडर केली? x किलोमीटर पर आवर. का कन्सिडर केली? कारण दोघांची ही स्पीड सारखी आहे असं आपल्याला क्वेश्चन सांगते. काय सांगते? सेम स्पीडनं दोघं जण चालत चालले. आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देन वॉज 15√2 किलोमीटर. पण आपली डायग्राम व्यवस्थित कंप्लीट झाली का? नाही. म्हणून मी इथे लिहू शकतो कन्सिडर डिस्टन्स कवर्ड बाय प्रणाली इज. समजा प्रणालीला पी क्यू डिस्टन्स कव्हर केले, इथपर्यंत प्रणाली आलेली आहे क्यू पॉइंट, आणि पी आर डिस्टन्स हे प्रसादने कव्हर केलंय. कन्सिडर डिस्टन्स कव्हर्ड बाय प्रणाली इज पी क्यू अँड प्रसाद इज पी आर. देअरफॉर ऍडजसन्स डायग्राम काय लिहू शकतो? बाजूच्या आकृतीवरून देअरफॉर बाय ऍडजसंट डायग्राम ट्रायंगल कोणता? पी क्यू आर. हा वाटल्यास क्यू आर जोडून घेऊ. ट्रायंगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रायंगल. एवढा थेरॉटिकल पार्ट मात्र लिहावा लागणार आहे, कारण आपला हा क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम आहे. यामध्ये तुम्ही जेवढं थेरी लिहिणार, जेवढं शब्द टाकणार, जेवढं तुम्ही इंग्लिशचा यूज करणार, तेवढं तुमच्यासाठी हे चांगलं असेल. आणि याच्यानंतर आता अँगल पी इज इक्वल्स टू 90 डिग्री घेऊ शकतो, कारण दिशा एकमेकाला कशा असतात? परपेंडिक्युलर असतात. जे की ही वाली दिशा कोणती आहे? ईस्ट आहे. ही वाली दिशा कोणती आहे? नॉर्थ आहे. आणि दिशा एकमेकाला कशा असतात? परपेंडिक्युलर असतात. म्हणून अँगल पी आपल्याला काय घेता आला? 90 डिग्री घेता आला. आता हे सर्व आता सांगायची गरज नाही की दिशा 90 डिग्री असतात, भिंत हे जमिनीला परपेंडिक्युलर असते, इमारत हे जमिनीला परपेंडिक्युलर असते. या गोष्टी ऑब्झर्वेशन मधून तुम्ही तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये काय ऑब्झर्वेशन करता हे आपल्याला मॅथ मध्ये या प्रॉब्लेम मध्ये यूज करायचंय. म्हणून इन अ राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर अँगल पी इज 90 डिग्री आपल्याला लिहिता आलं. बट पुन्हा क्वेश्चनने काय सांगितलंय? क्वेश्चन काय म्हणतो? फ्रॉम द सेम पॉइंट अँड द सेम स्पीड आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे काय? आफ्टर 2 hours म्हणजे काय? ते दोघं एकाच स्पीडनं, जे की आपण स्पीड काय कन्सिडर केली? एक्स. त्या एक्सच्या स्पीडनं 2 तास प्रवास केलेत. किती तास प्रवास केला? 2 तास प्रवास केला. आता तुम्ही सांगा, समजा तुम्हाला 2 व्हीलर जमत असेल 10वीच्या मुलींना स्कूटी जमते, मुलांना 2 व्हीलर जमते, शक्यत होतं. जमत नसेल तर शिकून घ्यायची, काय हरकत नाही. समजा तुम्ही गाडी 30च्या स्पीडनं पळवता. 30ची स्पीड साधी स्पीड आहे, नॉर्मल स्पीड आहे, कोणी चालवते. 30च्या स्पीडनं तुम्ही 1 तास गाडी चालवली तर किती किलोमीटर जाईल? 30 किलोमीटर जाईल. 2 तास गाडी चालवली तर 30 गुणिले 2 60 किलोमीटर जाईल. 3 तास गाडी चालवली तर 30 गुणिले 3 90 किलोमीटर गाडी, म्हणजे प्रवास तुम्ही 90 किलोमीटर केला असेल. म्हणजे काय? इथं काय समजलं आपल्याला? समजलं एवढं, जर अंतर काढायचं असेल तर अंतराचं सूत्र, डिस्टन्सचा फॉर्म्युला काय असेल? स्पीड इंटू टाइम. जेवढी तुमची स्पीड आहे तेवढ्याने, जेवढं तुम्ही किती वेळ प्रवास केला तेवढ्यानं आपल्याला गुणायचं. सर तुम्ही जे काय बोलायला ते अजून थोडंसं मोकळं सांगा. ठीक आहे, मोकळं काय बोलता येते? मग आपल्याला लिहिता येते प्रणाली अँड प्रसाद आर वॉकिंग ऍट द सेम स्पीड, जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले. मग वी नो दॅट डिस्टन्स कवर्ड इज इक्वल्स टू काय लिहू शकतो? वी नो दॅट डिस्टन्स कवर्ड बाय प्रणाली इज इक्वल्स टू स्पीड कितीची आहे? एक्स इंटू टाइम किती वाटल्यास फॉर्म्युला देऊत. स्पीड ऑफ प्रणाली इंटू टाइम. स्पीड ऑफ प्रणाली काय आहे? एक्स किलोमीटर पर आवर इंटू टाइम किती आहे? 2 मीन्स 2x. किती डिस्टन्स कव्हर केलं प्रणालीला? इकडे 2x एवढं डिस्टन्स कव्हर केलं. तसंच
जेवढं प्रणालीचं तुम्ही डिस्टन्स काढलास तसं प्रसाद कोण आहे, प्रसादचं सुद्धा डिस्टन्स काढू शकता. म्हणून मी इथे खाली लिहू शकतो, कदाचित तुम्हाला दिसत असेल, प्रसाद किंवा डिस्टन्स कवर्ड बाय प्रसाद, डिस्टन्स कवर्ड बाय प्रसाद is equals to speed of prasad into time. ओके, वाटल्यास इकडे लिहू is equals to distance covered by prasad is equals to speed of prasad. प्रसादची स्पीड काय आहे, x आहे. टाइम किती आहे, प्रसाद सुद्धा 2 तास प्रवास करायला आहे. म्हणजे दोघांचं डिस्टन्स सेम आलेलं आहे. कोणाचं, जेवढं प्रणालीने डिस्टन्स कव्हर केलं 2x, तेवढंच प्रसादनं सुद्धा 2x डिस्टन्सच कव्हर केलं. म्हणून इथली व्हॅल्यू सुद्धा 2x घेऊ शकता. देअरफॉर PQ is equals to 2x, PR is equals to also 2x. ह्या व्हॅल्यू आपण काढून घेतल्या. का काढल्या, कारण एखाद्या ट्रायंगल मध्ये जर तुम्हाला बेस माहित असेल, हाईट माहित असेल, तर हायपोटेनस काढता येतो. पण हायपोटेनसची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे. काय दिली हो, आफ्टर 2 hours डिस्टन्स बिटवीन देम वॉज 15√2 किलोमीटर. म्हणजे काय, दोघांचं डिस्टन्स, समजा प्रसाद प्रणाली इकडे आलेली आहे पूर्व दिशेला आणि प्रसाद हा आपला उत्तर दिशेला गेला, पण प्रसाद आर पशी जाऊन बसला, प्रणाली हे क्यू पशी जाऊन बसली, तर दोघांमधलं डिस्टन्स हे आपल्याला 15√2 किलोमीटर हे दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 15√2. म्हणजे जवळपास आपल्याला हायपोटेनियस दिलेला आहे, कर्ण दिलाय. बस पायथागोरस यांचा यूज करून आपल्याला ह्या 2 व्हॅल्यू टाकल्या की x ची व्हॅल्यू भेटून जाते. बस एवढं सोपं गणित आहे. यामध्ये ना आपल्याला जास्त डोकं लावायचंय ना जास्त काही खर्च करायचा. बस आता एवढी थेअरी लिहिल्याच्या नंतर आता आपल्याला पायथागोरस यूज करायचा. वाटल्यास इथं लिहू शकतो मी, देअरफॉर इन अ ट्रायंगल PQR angle P is equals to 90 degree, PQ is equals to 2x, PR is equals to 2x and hypotenuse QR is equals to 15√2 किलोमीटर. एवढ्या व्हॅल्यूज आपल्याला एका ट्रायंगल मध्ये माहित आहे. बस एकदा का अँगल 90 डिग्री भेटला की आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायला कोणी नको म्हणणार आहे का, नाही, नको म्हणणारच नाही कोणी. आता तुम्ही याची काय करा, हे बोर्ड थोडासा लहान पडला आपल्याला, तुम्ही हे लिहून घ्या. वाटल्यास तुमच्या स्क्रीनशॉट घ्यायची एक आणि नंतर तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. आता मी काय करणार आहे, हा थोडासा डावा पार्ट मिटवणार आणि पायथागोरसचा यूज करून आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. x कोण आहे, x हा आपल्याला कन्सिडर स्पीड ऑफ प्रणाली अँड प्रसाद, दोघांची स्पीड कोण आहे, x आहे आणि x ची व्हॅल्यूज आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर देणार आहे. चला तुम्ही हा डावा पार्ट मिटवून घेतो. देअरफॉर काय लिहू शकतो, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय असेल, हायपोटेनियस QR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस हाईट कोण आहे, PR स्क्वेअर. बस यांच्या व्हॅल्यू टाकल्या की आपल्याला आपली x ची व्हॅल्यू भेटून जाईल. आता QR ची व्हॅल्यू आपल्या पुढे आहे 15√2. 15√2 वर्ग असल्यामुळे वर्ग जशाच तसा. PQ ची व्हॅल्यू आहे 2x म्हणून 2x चा वर्ग प्लस PR ची व्हॅल्यू सुद्धा आहे 2xच म्हणून 2x चा वर्ग जशाच तसा. पुढं 15√2 चा वर्ग काढायचा आहे. 15 चा वर्ग काय असतो, 15 चा वर्ग 225. 225 ला 225 गुणाकारात वर्गमुळात 2 चा वर्ग कोण होऊन जाईल, फक्त 2च होऊन जाईल. इज इक्वल्स टू 2x चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4, x चा वर्ग जशाच तसा. सेम ऍज इट इज 2 चा वर्ग 4, x चा वर्ग जशाच तसा. 225 गुणिले 2 जवळपास 200 ची दुप्पट 400 आणि 25 ची दुप्पट 50. 450 हा आपला गुणाकार येईल. 4x चा वर्ग मिळून झाले 8x चा वर्ग. राईट. आता पुढं
हे 8 हे एक्सच्या वर्गाला अडचणीत आणतील, म्हणून या 8 हे गुणाकारात असतील तर तिकडे जाऊन काय होऊन जाईल, भागाकारात जातील, म्हणून 450 भागिले 8 बरोबर एक्सचा वर्ग अशी व्हॅल्यू भेटणार आहे. आता 8 ना आपल्याला भागायचंय, काय करायचंय, 8 ना आपल्याला भागाकार द्यायचा आहे. पण 8 न भाग जात नाही, कारण 8च्या पाड्यात 45 येत नाही. पण शेवटी 0 असल्यामुळे याला 2 ने भाग जाईल आणि 2च्या पाड्यात 8 सुद्धा येतात, म्हणून 2 चौक 8, 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4, 1 उरला, 10 झाले, 2 पंचे 10. 225 भागिले 4 ही असेल एक्सच्या वर्गाची व्हॅल्यू. काय असेल, एक्सच्या वर्गाची व्हॅल्यू. पण आपल्याला एक्सच्या वर्गाची व्हॅल्यू काढायची का नाही, आपल्याला ओनली एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून आपण दोन्ही बाजूचे काय करू, दादा स्क्वेअर रूट काढून घेऊ. स्क्वेअर रूट काढते वेळेस 225चं वर्गमूळ काय येतं, 15 ला 15, 4चं वर्गमूळ काय येतं 2, एक्सच्या वर्गाचं वर्गमूळ काय होऊन जाईल, एक्स होऊन जाईल. बस 2 1 2, 2 7 14, 1 उरला, पॉईंट दिला, 10 झाले, 2 पंचे 10, म्हणून 7.5 ही असेल आपली एक्सची व्हॅल्यू. एक्स काय कन्सिडर केला होता आपण, एक्स हे आपण स्पीड ऑफ पर आवर, कोणाची, प्रणाली आणि प्रसाद या दोघांची स्पीड आपण एक्स किलोमीटर पर आवर अशी कन्सिडर केली होती आणि त्यांची स्पीड 7.5 किलोमीटर पर आवर आहे. म्हणून मी फायनल आन्सर लिहू शकतो का, देअरफोर स्पीड ऑफ प्रणाली अँड प्रसाद इज 7.5 किलोमीटर पर आवर. अशा प्रकारे आपण दोघांची स्पीड सुद्धा व्यवस्थित कॅल्क्युलेट केली. एकदम सोपा क्वेश्चन आहे. यामध्ये आपल्याला फक्त थेरॉटिकल पार्ट लिहायचा आहे आणि पायथागोरसचा यूज करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. फक्त बऱ्याच मुलांना काय असते, डायग्राम कशी काढायची, दिलेल्या वर्ड प्रॉब्लेमवरून आपल्याला डायग्राम पर्यंत कसं जायचं हे जमत नाही. पण एकदा दोनदा तुम्ही हे गणित बघत राहा, तुमचा अभ्यास वाढवा, याची स्पीड वाढवा, याची प्रॅक्टिस वाढवा, जेणेकरून तुम्हाला एकदम हे सोपे जातील गणित. आणि हे असेल आपलं 10वं गणित. आता याच्या पुढचं गणित आहे बघा 11वं गणित, कदाचित आपल्या पुस्तकामध्ये असेल, तुम्ही सुद्धा तुमच्या पुढे पुस्तक बघा. हे झालं आपलं आता 10वं गणित. लगेच बघायचं आपल्याला 11वं गणित काय म्हणते. 11व्या गणिताची डायग्राम काढून घ्या, वहीमध्ये तुमच्या हे क्वेश्चन लिहून घ्या. आपला हा प्रूफ करायचं गणित आहे. यामध्ये ना आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची आहे ना आपल्याला कोणती थेरॉटिकल पार्ट लिहायचा आहे. जेवढी माहिती दिली त्यावरून आपल्याला प्रूफ करायचं आहे. ओके, याची एक स्क्रीनशॉट घ्या, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हा झाला आपला 10वा क्वेश्चन. लगेच बघूया आपण आपला 11वा क्वेश्चन काय म्हणतो. आणि असा आहे आपला 11वा क्वेश्चन. 11वा क्वेश्चन एकदम जबरदस्त आहे. यामध्ये ना आपल्याला थेरॉटिकल कोणता पार्ट लिहायचा आहे ना वगैरे वगैरे, राईट. आता या क्वेश्चन मध्ये ज्या व्हॅल्यूज आपल्याला दिल्यात त्याच व्हॅल्यूज वरून आपल्याला डायग्रामचा यूज करून आपल्याला प्रूफ पार्ट द्यायचा आहे. तर क्वेश्चन काय म्हणतो, क्वेश्चन असा आहे की इन अ ट्रायंगल एबीसी अँगल बीएसी इज 90 डिग्री. जी डायग्राम आहे आपली काढलेली त्यामध्ये हा जो अँगल असेल तो कसा असेल, 90 डिग्री असेल, गिवन आहे. आणि सेगमेंट बीएल अँड सेगमेंट सीएम आर मेडियन. ही वाली सेगमेंट बीएल आणि सेगमेंट सीएम ह्या दोन मेडियन आहेत. याचा अर्थ असा, बीएल हे सीए ला 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार, सीएम हे एबी ला 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करणार. म्हणजे सीएलचं माप आणि एएलचं माप सेम राहील, एएमचं माप आणि बीएमचं माप दोन्हीही सेम असतील. हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. तर प्रूफ काय करायचं आहे, प्रूफ करायचे की 4 टाइम्स ऑफ बीएल स्क्वेअर प्लस सीएम स्क्वेअर इज इक्वल टू 5 टाइम्स ऑफ बीसी स्क्वेअर. म्हणजे आपल्याला जे काय प्रूफ करायचं आहे त्याचे छोटे छोटे तुकडे तुकडे पाडून आपण आपल्या प्रूफ पार्टपर्यंत जाऊया. सर्वात अगोदर तुम्ही आन्सर मध्ये काय लिहू शकतो, सुरुवात करणार आन्सर, त्यामध्ये लिहिणार गिवन. गिवन मध्ये लिहू शकतो इन अ ट्रायंगल एबीसी अँगल बीएसी इज 90 डिग्री अँड सेगमेंट कोणकोणती, बीएल अँड सेगमेंट सीएम आर मेडियन. जसं जसं क्वेश्चन दिलाय त्यामधून आपण जशाच तसं लिहिलं. मनानं काय लिहिलं का, काही नाही, मेडियन्स. ओके, ऑफ ट्रायंगल एबीसी देअरफोर जर बी एल आणि सीएम हे मेडियन असतील तर आपल्याला लिहिता येते, काय लिहिता येते, एसी इज इक्वल टू, किंवा
दोन पार्ट, सीएल ची व्हॅल्यू एल बरोबर असेल, सीएल इज इक्वल्स टू एल इज इक्वल्स टू हाफ ऑफ, कोणाच्या अर्धे असतील, एसीच्या, म्हणून लिहिणार एसी, कॉमा एम इज इक्वल्स टू बीएम इज इक्वल्स टू हाफ असेल, कोणाच्या, एबीच्या, शाबाश, लिहू शकतो एम इज इक्वल्स टू बीएम इज इक्वल्स टू हाफ ऑफ ए बी, आणि या दोघांना मिळून आपण याला नाव देऊ शकता इक्वेशन फर्स्ट. काय नाव असेल, इक्वेशन फर्स्ट. का बरं, कारण याचा यूज आपल्याला पुढे करायचा आहे. आता ठीक आहे, जेवढी माहिती आपल्याला गिवन होती त्यावरून लिहिली. आता आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, आपण जास्तीत जास्त असं ठरवू शकतो की या डायग्राम वरून कुठं कुठं पायथागोरस थेरम यूज करता येतो. आता हा अँगल कसा आहे, 90 डिग्री आहे, हा अँगल कसा आहे, 90 डिग्री आहे. आता मी एक ट्रायंगल गिरवतो बघा, गिरवून तुम्हाला दिसून जाईल, हायलाइट करतो. हा एक ट्रायंगल मी गिरवला, कोणता, ए बी एल, कोणता ट्रायंगल, ए बी एल. या ट्रायंगल मध्ये हा अँगल आहे 90 डिग्री आणि त्याच्या अपोजिट साइड बीएल हा कोण आहे, हायपोटेनियस आहे. म्हणून यामध्ये मला पायथागोरस थेरम यूज करता येतो. म्हणून मी लिहिणार नाउ इन अ ट्रायंगल, जे की हायलाइट केलाय, ए बी एल अँगल, अँगल ए चं पूर्ण नाव लिहूत बी ए एल इज इक्वल्स टू 90 डिग्री. देअरफोर, वाटल्यास खाली, देअरफोर बाय युजिंग कोणता थेरम, आपला लाडका थेरम, पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम काय म्हणतो, जो 90 डिग्रीच्या पुढली साइड आहे हायपोटेनियस, बीएल स्क्वेअर, कोणती स्क्वेअर, बीएल स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता उरल्या दोन बाजू कोणत्या, एबी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. राईट, कोणत्या ट्रायंगल मध्ये गेलो होतो, आता आपण ए बी एल वरून आपण बीएल ची व्हॅल्यू काढून घेतली, बीएलच्या स्क्वेअरची. बरं, हे मी का काढतोय, कारण आपण जर आपल्या प्रूफ पार्टकडे बघितलं तर एवढे पार्ट आहेत, त्यामधला एक पार्ट मला भेटला बीएल स्क्वेअर. आता पुढची स्टेप काय असेल बरं, अंदाज तुमचा. जशी बीएल स्क्वेअर सर तुम्ही काढलात तशी सीएम स्क्वेअर काढून घ्या, काय अवघड आहे त्यामध्ये. चला ठीक आहे, तुमच्या मनानुसार जसं बीएल स्क्वेअर काढलं की नाही तसं सीएम स्क्वेअर आपण काढून घेऊ. पण सीएम स्क्वेअर कोण आहे, सीएम जर मी लाईन ड्रॉ केली, अशी हायलाइट केली, तर तो जो खाल्ला बेसवाला ट्रायंगल आहे त्याचा हायपोटेनियस आहे. आता त्याचं पूर्ण नाव लिहून घेऊ, नाव इन अ ट्रायंगल ए सी एम, वाटल्यास याला इक्वेशनला नाव देऊ इक्वेशन 2, कारण याचा यूज पुढे आहे. नाव इन अ ट्रायंगल ए सी एम अँगल, एच पूर्ण नाव सी ए एम इज इक्वल्स टू 90 डिग्री. Therefore, again by using पायथागोरस मामा थेरम, कोणाचे मामा, आपलेच मामा, कारण पायथागोरस हे ऑलवेज यूज होतात, त्यांना विसरून चालणार नाही. पुढं पायथागोरस थेरम यूज करायचा, हायपोटेनियस असेल सीएम स्क्वेअर, म्हणून मी लिहिणार सीएम स्क्वेअर इज इक्वल्स टू रिमेनिंग टू साइड, सीएम झाला आता बेस, एसी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, लिहू शकतो एसी स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. याचा यूज पुढे आहे म्हणून याला इक्वेशन देऊन टाकतो, इक्वेशन 3. राईट, इक्वेशन 1 आपण गिवन पार्ट वरून घेतलं, इक्वेशन 2 एका ट्रायंगल वरून, इक्वेशन 3 हे दुसऱ्या ट्रायंगल वरून. मला आपल्या प्रूफ पार्टचे 2 पार्ट भेटले आणि आपल्या प्रूफ मध्ये त्या दोघांची बेरीज आहे. काय आहे, बेरीज आहे. म्हणून इक्वेशन 2 आणि 3 वरून मी बीएल स्क्वेअर प्लस सीएम स्क्वेअर या दोघांची बेरीज करून घेणार. काय करून घेणार, या दोघांची बेरीज करून घेणार. का करून घेणार, मला कोणी सांगितलं, मला आपल्या प्रूफ पार्टने सांगितलं की सर आपल्याला या दोघांची बेरीज पाहिजे, म्हणून मी दोघांची बेरीज करून घेणार. आता मी पुढे काय लिहू शकतो, पुढे लिहू शकतो ऍडिंग किंवा सम ऑफ इक्वेशन सेकंड अँड थर्ड वी गेट सेकंड मध्ये काय आहे बीएल स्क्वेअर प्लस थर्ड मध्ये काय आहे सीएम
सीएम स्क्वेअर इज इक्वल्स टू डाव्या बाजूंची बेरीज घेतली. आता उजव्या बाजूंची बेरीज AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर. बऱ्याच जणांना C दिसत असेल पण L आहे. काय आहे? L आहे. AL स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. आता हे मात्र C आहे. AC स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर. इथपर्यंत आपण गेलो. काय काढलो? BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर एवढा पार्ट आपल्याला भेटला. BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. आता याच्या पुढून काय? याच्या पुढे आपल्याला इक्वेशन 1 चा यूज करावा लागेल. का करावं लागेल? कारण आपल्याला BC स्क्वेअर पर्यंत जायचंय. कुठपर्यंत जायचंय? BC स्क्वेअर. BC स्क्वेअर केव्हा भेटेल? जर मला BC स्क्वेअरची व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर मला पूर्ण AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर घ्यावं लागेल. का घ्यावं लागेल? कारण BC हा पूर्ण ट्रायंगलचा हायपोटेनियस आहे. तर मला AB स्क्वेअरची व्हॅल्यू प्लस AC स्क्वेअरची व्हॅल्यू दोघांच्या व्हॅल्यूंची बेरीज करावी लागेल. तर इक्वेशन 1 वरून आपल्याला काय लिहिता येते ते आपण बघूत. वाटल्यास मी काय करतो, आपला बोर्ड थोडासा वर सरकतो जेणेकरून आपल्याला खालची जागा यूज होईल आणि क्वेश्चनची आताच गरज नाही. तुम्ही तर वहीमध्ये नोट करून घेतला असाल, क्वेश्चन आपण समजून घेतला. ठीक आहे, मी थोडंसं बोर्ड वर सरकून घेतो. ओके, आपला आपण बोर्ड वर सरकला. क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाही, आन्सर मात्र दिसणार. आता AB स्क्वेअरची व्हॅल्यू मी जशाच तसं ठेवू शकतो. का ठेवू शकतो? कारण आपल्याला BC स्क्वेअर पाहिजे ना. काय पाहिजे? उजव्या साईडला BC स्क्वेअर पाहिजे. त्यासाठी मला AB स्क्वेअर आपल्या आन्सरच्या पार्टमध्ये असावा. म्हणून त्याला मी छेडणार का? नाही. त्याला बदलणार का? नाही. तुम्ही सुद्धा बदलणार का? नाही. CS स्क्वेअर सुद्धा जशा तसा ठेवायचा. आता जेवढे पार्ट मी बदलतो तेवढे सांगतो बघा. इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस AL स्क्वेअर आहे. पण AL ची व्हॅल्यू काय सांगते इक्वेशन फर्स्ट? AL ची व्हॅल्यू सर तुम्ही हाफ ऑफ AC घेऊ शकता. तुम्ही घेऊन टाकतो हाफ ऑफ AC. स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर जशाच तसा. AC स्क्वेअर जशाच तसा. AM ची व्हॅल्यू सर तुम्ही हाफ ऑफ AB घेऊ शकता. चला घेऊन टाकू हाफ ऑफ AB ऑफ स्क्वेअर जशाच तसा. स्क्वेअर विसरायला, स्क्वेअर लिहिणं हे विसरायचं नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर. पुढं मी इज इक्वल्स टू मध्ये लिहू शकतो AB स्क्वेअर प्लस 1/2 चा स्क्वेअर 1/4 आणि AC स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे AC स्क्वेअर बाय 4 प्लस AC स्क्वेअर ऍज इट इज प्लस AB स्क्वेअरचा स्क्वेअर AB स्क्वेअर डिवायडेड बाय 2 चा वर्ग 4 जशास तसा. इथपर्यंत क्लिअर. आता ह्या व्हॅल्यू लिहिल्याच्या नंतर आता अडचण असेल आपल्याला छेदामधले 4 काय करायचे सर? काही घाबरायचं कारण नाहीये. जसं इकडं डिनोमिनेटर मध्ये 4 आहेत त्या पूर्ण इक्वेशनला, आता पूर्ण इक्वेशन कोणतं आहे आपलं? पूर्ण इक्वेशन आपल्या पुढे आहे BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर AC स्क्वेअर बाय 4 प्लस AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर बाय 4. पूर्ण इक्वेशनला आपल्याला 4 न मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. तर मी लिहू शकतो मल्टिप्लाय बाय 4 टू टोटल इक्वेशन किंवा होल इक्वेशन किंवा ऑल इक्वेशन वी गेट काय भेटणार आपल्याला? 4 गुणिले BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता याला 4 ने गुणा. आता थोडंसं बोर्ड लहान असल्यामुळं थोडंसं किचकट वाटत असेल पण एकदम इझी गोईंग आहे. मी काय करालो, हे जे आपलं पूर्ण इक्वेशनला मी अंडरलाईन करतो बघा. हे वाला इक्वेशन इज इक्वल्स टू मध्ये हे वाला इक्वेशन आहे. मी इथं 4 ने गुणलो. आता इथं सर्व इक्वेशनला 4 ने गुणणार. 4 गुणिले AB स्क्वेअर मीन्स 4AB स्क्वेअर प्लस 4 न जेव्हा इथं गुणल्या जाईल तेव्हा 4 कटून जातील. राहिलं फक्त एक AC स्क्वेअर. इथं 4 ने गुणलं प्लस 4 AC स्क्वेअर प्लस इथं 4 ने गुणलं 4 कट गए सिर्फ रह गए AB स्क्वेअर. ओके, इथपर्यंत क्लिअर. आता सोपा पार्ट आहे. जसं आपल्याला सेम पार्ट दिसायला त्यांची बेरीज करून घेऊ. जे अलग अलग आहेत त्यांना अलग अलग लिहू. सेम पार्ट कोणते? 4AB चा वर्ग आणि 1AB चा वर्ग मिळून तुम्हाला दिसाले का? राईट. थोडंसं वर लिहावं लागेल का? वाटल्यास इथं लिहू. मी काय करतो, इथं थोडीशी अशी लाईन ड्रॉ करतो. शॉर्टकट मध्ये लाईन मारतो. 4AB स्क्वेअर 1AB स्क्वेअर कोणकोणते? 4AB स्क्वेअर 1AB स्क्वेअर. वाटल्यास पूर्ण इक्वेशन. वाटल्यास मी डायग्रामच मिटून घेऊ का? तुम्ही काढली असेल डायग्राम आणि समजली असेल आणि इथून डायग्रामचं काम सुद्धा संपते म्हणण्यापेक्षा आपल्याला BC स्क्वेअरची व्हॅल्यू काढावी लागेल. त्यासाठी डायग्राम सुद्धा लागते ठेवताच. तर काय होईल,
मी होईल तेवढं बारीक लिहिण्याचा प्रयत्न करतो. 4 टाइम्स ऑफ BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर, 4 टाइम्स ऑफ BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर इज इक्वल्स टू 4 AB चा वर्ग 1 AB चा वर्ग मिळून किती झाले 5 AB स्क्वेअर प्लस 1 AC चा वर्ग 4 AC चा वर्ग मिळून झाले 5 AC स्क्वेअर इज इक्वल्स टू मध्ये दोघांमधून मी काय कॉमन घेऊ शकतो, गणपतीची पट्टी 5 कॉमन घेऊ शकतो, कारण इथे 5 आहेत इथे 5 आहेत, 5 निघाले बाहेर, आत राहिले फक्त AB चा वर्ग प्लस AC चा वर्ग. इथपर्यंत क्लिअर. इथपर्यंत आपण आलो. 4 टाइम्स ऑफ BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर, 4 टाइम्स ऑफ BL स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर. आपला जो प्रूफ पार्ट आहे कोणता, आता क्वेश्चन तुम्हाला दिसत नसेल, मी बोर्ड थोडासा वर केला. डावा पार्ट आपल्याला भेटलेला, फक्त उजव्या पार्ट मध्ये 5 टाइम्स ऑफ BC स्क्वेअर पाहिजे. एवढा पार्ट पाहिजे का नाही. आता एवढ्याला सबस्टिट्यूशन काय देत आहे, थोडंसं जर डायग्रामकडे ध्यान दिलं तर हा अँगल किती आहे 90 डिग्री. हा कोण आहे, पूर्ण टोटल ट्रायंगलचा हायपोटेनियस आहे. BC स्क्वेअरची व्हॅल्यू ही AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर भेटू शकते, म्हणजेच AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरच्या ठिकाणी मी BC स्क्वेअर लिहू शकतो. हे आपल्याला समजलं, डोक्यामध्ये चमकलं, तर आता आपल्याला ते बोर्डवर लिहायचं. नाव वाटलं चला एखादं इक्वेशन देऊत आणि इथं याला थांबवत. 1 2 3 झाल्याच्या नंतर समजा हे इक्वेशन आहे 4. इक्वेशन आहे 4. नाव इन ट्रायंगल कोणता ABC अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर काय असेल, देअरफोर बाय युजिंग पायथागोरस थेरम वी गेट कोणती BC स्क्वेअर, कोणती BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. याला इक्वेशन देऊ, इक्वेशन 5. ठीक आहे. आता इक्वेशन 5 ची व्हॅल्यू BC स्क्वेअर ची व्हॅल्यू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर जर मी इक्वेशन 4 मध्ये ठेवली तर कोणी मला नको म्हणणार आहे का, नाही. कारण ना AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअरचं सबस्टिट्यूशन काय देऊ शकता, BC स्क्वेअर. देअरफोर पुट BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इन इक्वेशन 4. We get 4 times of BL square plus CM square, BL square plus CM square is equals to 5 times of BC square. आणि इथं आपलं गणित संपलं आणि मी शेवटी लिहू शकतो हेन्स प्रूफ. राईट. अशा प्रकारे हा झाला आपला 11वा क्वेश्चन. एकदम स्टेप बाय स्टेप आणि एकदम व्यवस्थित आपण लिहिलाय. आशा करतो तुम्हाला सुद्धा समजला. आता हा झाला आपला 11वा क्वेश्चन. याच्या अगोदर आपण बघला 10वा क्वेश्चन. या क्वेश्चनची, या आन्सरची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, वहीमध्ये नोट करून घ्या, जेणेकरून तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करसाल तेव्हा तुम्हाला हे क्वेश्चन समजून जातील, जमून जातील, तुम्हाला सुद्धा सोडवता येतील. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये हे झाले फक्त 2 गणित. आपला हा व्हिडिओ जवळपास 30-35 मिनिटाचा होऊन जाईल. पुढच्या व्हिडिओमध्ये काय करूत आपण, याच्या पुढचे क्वेश्चन लगेच घेऊन देऊ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, गणित समजले असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा. कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.